आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे हे आपणास ज्ञात आहे ना? कोण आहे तो म्हातारा? माते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात महादेव आहेत. महादेव कसे शक्य आहे? मुनिवर, तुम्ही असत्य कथन करता आहात. उगाच काहीतरी रचून आम्हास आमच्या मार्गावरून दूर करू पाहता आहात. खरे सांगा, तुम्हास येथे कोणी पाठवले? नाही माते, नाही. अहो, मी तुम्हाला तुमच्या मार्गापासून दूर करेन इतके धाडस माझ्यात नाही माते. मी सत्य कथन करीत आहे माते. ते देवाधिदेव महादेवच आहेत. परंतु त्यांचे येथे येण्याचे कारण काय असेल? नारायण नारायण. माते, आता तुम्ही योग्य प्रश्न विचारलात. अहो, महादेवच ते असेल त्यांचा काहीतरी हेतू. अहो, ते भोलेनाथ आहेत. त्यांची भक्ती करणाऱ्या कुणाहीसाठी ते तत्क्षणी राहून जातात. मग ती भक्ती करणारा एखादा पुरुष असो वा स्त्री, आज्ञा असावी. तथास्तु. महादेव म्हाताऱ्याचे रूप घेऊन वावरतात आणि आम्हा समजलेही नाही. नाही, असे असू शकत नाही. मुनिवर काहीतरी रचित कथन करत असणार. ते महादेव कसे असू शकतात? मी तर लोकांना त्यांचीच उपासना करायला सांगते. मग तेच त्यामध्ये अडथळे का आणतील? महादेव असतील तर नक्कीच काहीतरी खेळी असणार आणि याची उकल आम्हालाच करावी लागेल. त्यासाठी कैलासावर जावंच लागेल. तर काय होतं पुढे? पार्वती कैलासात जाऊन काय वेगळा नाट्य घडात काय? की महादेव मृत्यू लोकात काहीतरी वेगळा नाट्य घडवतील आणि नंदी त्याच्या प्रतिज्ञेबद्दल काय फळ मिळतला? तो त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू शकतलो काय? आणि महादेव जा ते का आव्हान देतले ता तो पूर्ण करू शकतलो काय? स्वामी येथे नाहीत. कुठे गेले असतील? म्हणजे नारदाच्या बोलण्यात काही तथ्य तर नसेल ना? नाही, ह्याची योग्य वेळी शहानिशा करायलाच हवी. मी प्रासादात जाऊन पाहते. प्रणाम माते. कल्याण वस्तू. नंदी, महादेव माझ्या दृष्टीस पडले नाहीत. तुला काही त्यांचं ठाव ठिकाणा माहित आहे का? माते, तुमची ही अवस्था तर आम्ही गरीब पामराने काय करायचे? म्हणजे म्हणजे माते, आता काय सांगू तुम्हाला? महादेव हल्ली मला काहीच सांगत नाहीत. आधीसारखं काही बोलत नाहीत. काही महत्वाचं कार्य आहे असं सांगून निघून गेले. मी म्हटलं की मी देखील येतो तुमच्या सोबत, तुमच्या सेवेला. तर माझ्यावरच क्रोधित झाले आणि म्हणाले, काही गरज नाही, उगाच शेपटासारखा माझ्या मागे मागे फिरत जाऊ नकोस. आता तुम्हीच मला सांगा, माझं काही चुकलं का माते? हा नंदी नक्की खरं बोलतोय का माझ्याशी, की हाही महादेवांच्या खेळाचा एक भाग आहे? हे महादेव, जर हा असा खेळ असेल तर मीही या खेळाला एक कलाटणी देते. माते सांगा ना, का तुम्ही पण आता माझ्यावर क्रोधित होणार? तुम्ही तरी असे करू नका. माझं काही चुकलं का माते? तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार? तुमची सेवा करत राहणे हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो. पण ज्याची सेवा करायची ते पायच दूर गेल्यावर आम्ही पाहायचे तरी कुठे? नंदी बाळ, तुझं काही चुकलेलं नाही. महादेव संपूर्ण ब्रह्मांडाचे दैवत आहे. ते जनकल्याणासाठी कुठेतरी गेले असतील. तू चिंता करू नकोस. आणखी एक गोष्ट, तू कायम आमचा लाडका असणार आहेस.
कधीतरी वडीलधारी माणसे रागे धरतात म्हणून मुलांनी असं रुसून बसायचं नसतं. तू चिंता करू नकोस. हे बघ, मी महादेवांना शोधण्यासाठी जातेय. कदाचित ते वैकुंठात विष्णूंना भेटायला गेले असते किंवा ब्रह्मदेवांकडे चर्चेसाठी गेले असते. तू चिंता करू नकोस. माते, मला महादेवांचा आदेश असल्यामुळे मी आपल्याशी खोटं बोललो. मला क्षमा करा. आपल्या या भक्तावरची तुमची कृपादृष्टी नेहमी अशीच राहू दे. आपली माझ्यावर असलेली कृपा किंचितही ढळू देऊ नका. नको, महादेवांची निद्राभंग नको करावयास. पण त्यांनी माझ्यावर सोपवलेल्या कामगिरीचे काय झाले हे तर त्यांना सांगावयासच हवे. मी ते कार्य सिद्धीस नेऊनच आलो आहे हे त्यांना सांगावयासच हवे. नको नको, जर महादेवांची निद्राभंग झाली तर ते क्रोधित होणार. कोणी केले हे पातक म्हणून माझ्याकडे पाहणार. त्यांना कळणार की येथे माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही. मग मी कार्यसिद्धीस नेऊन आलो आहे म्हणून मला आशीर्वाद देण्याऐवजी निद्राभंग केली म्हणून मी शाप उशापाच्या फेऱ्यात अडकणार. नकोच ते. त्यापरी गप्पच राहणे उचित. नंदी, मी सोपवलेल्या जबाबदारीचे काय झाले? महादेव, आपल्या आदेशानुसार सर्व गोष्टी सिद्धीस लागल्या आहेत. मी येथून आधी कैलासात गेलो. तेथे माता पार्वतींना भेटलो आणि तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट रडून रडून त्यांना सांगितली. परंतु महादेव, मातेस हे सर्व असत्य कथन करताना मला अतीव यातना होत होते. तू व्यर्थ चिंता करू नकोस. तू प्रतिज्ञा पाळण्यासाठीच केलेस ना, मग त्याचे पातक तुला लागणार नाही. महादेव, मला चिंता पातक लागण्या न लागण्याची नाही आहे, परंतु मातेस आपण असत्य कथन केले याची आहे. त्यांना त्यामुळे अतीव दुःख झाले असणार याची आहे. नंदी, नियतीच्या बायोनाया चहा दिली तर चला. डोक्यात दुखता? हो, जरा तेलाची बाटली आणशाल का बाहेरची? ये अय्य बस. खोबरेल तेल लावतो. जरा पुढे धर डोक्याचे पुन देते. कोणाक गो? महेशा, ये
तर डोक्यात चेपून देते म्हणजे बरं वाटत. महेशा, आठवतं का रे तुका? पहिलं मुंबईसून इलस काय हट्ट धरून आवशीकडसून मालिश करून घ्यायच. आणि तेव्हा मी म्हणाय माझ्या पोरग्यान आता माझी जागा घेतल्या. होय, आठवता किती टाइम झालो ना ते का? टाइम काय झालो, हल्ली तर 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. होय होय. तुम्ही ऐसून निघून गेल्यावर कामात इतकं गुंतून घेतलंय ना की मध्ये 15-20 वर्ष निघून गेल्यासारखे वाटूक लागला. आमका माहित आहे रे तुझ्यावर कामाचो ताण असा खूप. हम्म. अरे पण आपल्या माणसांका इसरता नाही, त्यातल्या त्यात वेळ काढून आपल्या माणसांका येळ देऊचं असतं. नाहीतर मग ते जुने गोष्टी आठवून रडाक येतला. होय आहे, काढते वेळ आहे. तुझा हात डोक्यात लागलो ना आणि डोके तुझी गायब झाले बघ. अरे आवशीचा हात होतो, आवशीच्या हाताची सर दुसऱ्या कोणाच्या हाता येऊची नाही, कळला? तू गप्र गो, उगाच काहीतरी बोला नको. ह्या जर मी केलंय तर माझ्या हाती गुण येतलो होतो. महेशा, तुझ्या आवशिक ना मोठेपणा घेऊची सवयच आ. होय होय माहिती आहे. अरे त्या दिवशीची गंमत सांगा तुका. सांगू नको, सांगतोय. सांगा ऐकते. अरे काय केलं माहिती आहे, मी गाडी होते कचरो आणि या पाठसून येऊन नाही मग उक करता. आहे काय तू पण बघ ना कसे करतात ते. काय करा सांगते याच्या नादाक लागा नको ती. हे सगळे एकत्र कसे येले? ही जादू झाली तरी कशी? या होऊन चालूच ना, त्यांच्यात फूट पडलेली असतात तरच माझा राज्य होय चालतला. नाही नाही नाही, काहीतरी करू हवा. शालग्या, कोण इला मारा? माझा हैसर थांबून त्यांचं बोलणं ऐकणं जास्त महत्वाचा. गो शालग्या, पुन्हा ताट भरली तीच वाकू इलो त्याच्यावर तो. काय लपन बघत होत? काय लपन बघत होत? काय लपन बघत होत? हा, घरावर डल्लो मारूच विचारा तिथं. हा डल्लो? हा, बिलकुल नाही. मग खरा सांग, हे कशा केलं होतास? कशा किल्लय? हा काय नाही. अगो तू येतच की नाही तर बघित होते दारात. हा काय तू एक दिवस कथा ऐका केलंच नाही का? मी काय तुझ्या रिकाम टेकडा बसलेला असतोय? मग कामा असतात माका. माझा काय तुझ्यासारखा नाही. तुझा काय दिवस माथ्यावर इलो ना तरी निजान असत. सकाळ झाली ना की माझा दिवस सुरू होता. मग घरातली कामा करता करता दिवाबत्तीची वेळ कधी येता ना तेव्हा माका कळत नाही. तुमचा काय मेल्यानू दिवस सारखो रात्र सारखी सगळ्या फुकट जात आपली. त्याच्या ऐकू मोठेपणा करू नाका. काय करूचा? खरा खरा सांगायचा माका. हा, पैसे मागू केलं होतस ना, तुझी सवय जाऊची ना. अगो पैसे मागूक नाही गो, ही पिशवी देऊ किल्लय महेश जवळ दे. काय बोललंस? फोडू मुस्काट. महेश बोलतो. महेश शेठ बोलायचा. काय बोलायचा? महेश शेठ बोल. महेश शेठ. हा, ही महेश शेठ जवळ पिशवी दे.
काय आता ह्याच्यात हा ह्यात महेश शेठच्या वडिलांचा चष्मा आहे त्यांना नेऊन दे. हा आता काय थांबलं कशात? थोडा आता रे तू चष्मा आणलं, माझं आणलं, पैसे हवे तुझा? म्हाताऱ्यातून नाही महेश शेठच्या वडिलांचा चष्मा आहे यार. शानपणा सांगते माका वाटेकला भेट तू का असा करीन मी म्हणते ना, जा वाटेकला तरी दे. लोक वा चला परत घरात. पपल्या पपल्या दार उघड. माका नवीन कपडे होय. माका नवीन कपडे नाही आणलेत ना तर जुने कपडे जाळून टाकतलोय. पपल्या उगाच हट्ट करू नको. माका पहिले बाहेर येऊ दे. मी नाही होतोय तुका. ठीक आहे मग मी पण आतून कडी लावून घेते. पण तुका जेव मिळायचं नाही. ता ठरव मग काय ता. पपल्या पपल्या रडू नको. वेतोबाग आवडत नाही. वेतोबा काय म्हणतो माहितीये, हा झील बरो नाही. तुका असं म्हटलेलं आवडतं तुका? बाळा आपल्याकडे आता पैसे नाही आहेत. पैसे येले ना की पहिल्यांदा तुका नवीन कपडे घेते मी. हा पण कधी? जत्रेक. नाही माका आत्ता नवीन कपडे आहे. आज रात्री खूप वेळ आता काय नाही. ए वांडरा घबराव. रडारड लावल्या नुसती रडारड. काय झाला की रडायचा? माका ह्या वया माका ता वया. दळीदुरी काढतो जन्म किलो ना नशिबात माझ्या तो काय कळणार नाही. जन्मा किल्यापासून नुसती 7:30 लागली. अजिबात काही एक सुख नाही घरात. घरात ही जी काय पैशाची परिस्थिती इली आहे ना ती त्याच्याचमुळे. रड लागले नुसती घरात रड. कळला मा? उगाच माझ्या पोराक दोष देऊ नका. त्याची काही चूक नाही. चूक तुमची. हा माझी चुका? माझी चुका? हो पैशाचा घोळ तुम्ही घातलास ना. तुमका आम्ही सांगत होतो त्या वाड्याचा हाव सोडा, वाड्याचा हाव सोडा, पण तुम्ही ऐकलात नाही. आता माझ्या पोराच्या नशिबाला दोष देऊ नका. पाप म्हणून तुम्ही कमी पडलात. बरोबर. माझीच चुका सगळी माझीच चुका होय ना. मग मी आता मीच निस्तारतोय ती. मी काय करतोय एक हडको आणून ठेवतोय घरात. हा म्हणजे कसा पैशाचा दुष्काळ पडतो नाही. हडको आणून ठेवतोय. हात पुढे गेले की पैसे, हात पुढे गेले की पैसे. तुमका काय सांगूच ना म्हणजे चूक. हा अहो पोरा कपडे पाहिजे म्हणून तुम्ही घरात हडको आणून ठेवणार. त्या खोताची काय परिस्थिती झाली बघितलं मा. माझ्या पोराक कसा गप्प करायचा आम्ही करतोय. पण हडको बिडको नको माका. वेतोबाने दिलेलं पुरेसा असा. मग ही जी पैशाची परिस्थिती निर्माण झाली ना ती तुझ्या वेतोबामुळे झाली. कळला मा? मग त्याला सांग पैसे देव बघ जमता काय. आणि बघ मी काय करायचं आणि काय करायचं नाही तू माका शिकू नको. कळला मा? हा पण काय करण्याआधी आपल्या बायको आणि पोर हा याचा विसर पडू देऊ नको. जा जा नाही इसरा जा. माका नको सांगू. आणि घरात हडको आणू नको. घराची वाट लागत. फारच वाट लागत. मग मैशाची आणि हाडक्याची भेट घालून देऊ कस होई. महेशा अरे गरम गरम पोहे खाऊन घे. घे. अरे कामानिमित्त बाहेर जातस. पोटात 4 घास नको काय? खाल्याशिवाय जाऊ नकोस. अरे थोडेसे तरी खाऊन घे. अरे 4 घास पोटात गेले तर बरं वाटतं ना. घे ना. अरे असं काय करतोस? घे. माका नको. अरे पण थोडेसे तरी खा. 4 घास पोटात असले तर बरे असतात रे. थांब मी करते. अरे पण चहा आणि पोहे तू देतस? होय
चल के चाउस खाया. अजो अरे अरे महेश पोहे तरी खा. विले महेश ना विले. आहे आहे जावई बापू तुम्ही अरे झोपा 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 तुम्ही झोपा. काय झालं, बरं वाटत नाही? होय हो, अंग नुसता मोडा निला उठूकच होत नाही. ताच म्हटला, नाहीतर तुमच्यासारखी सतत काम करणारी बाई अशी झोपून राहूची नाही. होय हो. असू दे, एक दिवस आराम करा. हं? पण झोपान बाकीची कामं कोण करताला? माझे काम असत ती माकच करू कोई. अंग नुसता ना मोडा निला शक्तीच नाही होत, त्राण नाही अंगात माझ्या. आहे कामा करू बाकी सगळे असत, तुम्ही टेन्शन घेऊ नको. घे ते पोहे ऐक दे. बाय. आओ आहे तर तुझ्यासाठी खाऊ घेऊन गेले मी. ऐकलंच ना महेशराव, तुमच्याशिवाय माझा इकडे कोण नाही. सगळ्यात कमी परका वाटतंय. माझी काळजी इकडे कोण घेतला? माझे काम असत ती माकच करू ना. बाका ना माझ्यासाठी दुसरा एक त्रास दिलेलो ना अजिबात आवडणार नाही. नको बाबा. घे, आजपासून माझ्या सासूची संपूर्ण काळजी तू घ्यायची. ती काय व्हाया नको सगळं बघायचा. या घरात राहूच असत ना तर ह्या काम करूच लागतला. हो पण तुम्ही तू गप्राव. तू काळजी घेत नाही ना म्हणून या माका पाऊल उचलूचा लागला. यासाठी सर्वस्वी तू जबाबदार असस. जावई बापू नको. तिका बापने किती त्रास आणि नको. नाही, हे तुमच्या मनाचं मोठेपणा असतं, पण तुम्ही या घरासाठी झटलात. त्यामुळे या घरातली माणसं तुमच्यासाठी जरा कमरेत वाकली तर काय बिघडणार नाही. तुम्ही झोपा, विश्रांती घ्या. हा, उगाच तब्येतीची हेळसण नको. आणि घे, मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा. हो ऐकलास काय? भूक लागली आमाका. खाल्लंय नाही सकाळपासता काय. माका वायच भरवा. आहे अगे निदान जनाची नाही तर मनाची तरी. अगे तुझ्यापेक्षा वयात मोठे असत ते, आणि त्याहून ना तुझ्या चढवायची सासू असा ती. जावई बापू माझी काळजी कोण घेत नाही हो. नको नको, मी घेते काळजी तुमची. महेश घातलं तुम्हाला. उठा, सावकाश सावकाश सावकाश. हो साहेब, काय चाललात? महेश साहेब नाही आहोत, तुम्ही जरा बाहेर बसा. माका धाकल्यासाठी का बाहेर थांबाक सांगतो तू? असं नाही हो साहेब, येऊच्या आधी जर कोण केबिन मध्ये बसलो ना तर ते उगाच आमच्यावर चिडतच, म्हणून मी तुमका सांगलं. आता तो नाद निश्चितच ऐकू येईल. कोठे आहे तो नाद? कोठे आहे?
मला तो नाद हवाय, काही करून मला तो नाद हवाय. काय केले तर तो नाद मला ऐकू येईल आणि माझ्या या शरीराचा दाह शांत होईल. कोणी आहे का जो या प्रश्नाचे उत्तर देईल? कोणी आहे? ये आजी आल्या, आजी आल्या. आजी चला ना माझ्यासोबत खेळाव्यास. पुत्रा, भलते सलते हट्ट करू नकोस. ते आत्ताच बाहेरून आले, त्यांना विश्रांती करू दे. तुझा बाहेर खेळाव्यास. परंतु मातेचे ऐकणार नाहीस? जा. काही त्रास होतो आहे का? अस्वस्थ वाटते आहे? नाही. मग काही अमंगल घडले आहे का? मुळीच नाही. सगळं काही कुशल मंगल आहे. तुम्ही मला पुत्री मानता ना? मग सांगा पाहू काय घडले आहे ते. काहीही लपवू नका. तो जो म्हातारा आहे, जो माझ्या कार्यास प्रत्येक समयी विघ्न आणतो, त्याच्या सवे ती जी कोणी लावण्यवती आहे तिच्याबद्दल कळेनासे झाले आहे. कोण, कुठली, अशी अशी अचानक कशी अवतीर्ण झाली? तो म्हातारा बाबा बिचारा साधा भोळा आहे. तिने त्याला वश केले आहे. तिचा निश्चितच काहीतरी हेतू आहे, परंतु त्या म्हाताऱ्या बाबास कळत नाही. पण सांगणार कोण? त्या लावण्यवतीला नक्कीच मोह माया येत असणार, अन्यथा त्या म्हाताऱ्याकडून हे असे अघटित होणे शक्यच नाही. फिरून फिरून एक विचार मनात घोंगवतो आहे. विचारू का? निसंकोच विचार. कालपर्यंत तुम्ही त्या म्हाताऱ्यास दूषणे देत होता की तो तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. मग आज असे काय घडले आहे की औचित तुम्ही त्याच्या प्रत आदर दाखवित आहात? नाही, क्रोध आजही आहे, परंतु प्रत्येक गोष्टीचा विचार केल्यावर समजते की तो म्हाताराही गावाला मुक्त करण्यासाठीच झटतो आहे. पण त्याचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. कदाचित गाव मुक्त झाल्यावर कोणी विचारणारही नाही. लोक विसरूनही जातील कोणाच्या मार्गामुळे हे गाव मुक्त झाले. परंतु ती जी कोणी लावण्यवती आहे ती त्याला आपल्या कार्यापासून दूर करायला आलेली आहे. प्रणाम. दीर्घायुष्य हो. आपल्याला लवकरच शिवलिंगावर बेलाचा अभिषेक करायला हवा. महादेवांना बेल अतिप्रिय आहे, त्याने त्यांचे मस्तक शांत राहते. आपण बेलपत्राने अभिषेक केल्यावर महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर राहील. आपण त्वरितच अभिषेक करूया. तुम्ही जसे मार्गदर्शन कराल आम्ही तसेच मार्गस्थ होऊ. लवकरच या अभिषेकाची तजवीज करतो. हे भोलेनाथ, आता तुम्हाला प्रसन्न व्हावंच लागेल. अरे वा, तुम्ही सगळे महादेवांवर श्रद्धा ठेवून हे बिल्बपत्र आणता आहात. तुमच्या श्रद्धापूर्वक अभिषेकाने साक्षात कर्पूर गौरव भोळे साम महादेव तुमच्यावर प्रसन्न राहतील. हा दिवस दुर्मिळ आहे. अभिषेकासाठी तुम्ही प्रतिनिधी निवडला आहे ना? कोण आहे तो प्रतिनिधी? वसुधा देवी आमच्या गावामार्फत अभिषेक करतील. त्यांच्या कुटुंबाने गावासाठी भरपूर काही केलंय, त्यामुळे हा मान त्यांचाच. पोरी, ये इकडे ये.
तुमच्या बांधवांच्या संमतीने हा अभिषेक करण्याचा मान तुला प्राप्त झाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे अवघ्या गावाचे भले चिंतण्याच्या हेतूने तू अभिषेकाला बस. आपली आज्ञाप्रमाणे. कल्याण. आपल्या मार्गदर्शनाने मी संपूर्ण ग्रामासाठी भगवान महादेवाकडे साकडं घालेन. एकदा का अभिषेकाला बसली की शेवटचे बिल्बपत्र वाहेपर्यंत तुला उठता येणार नाही. एक आसनी तुला हा अभिषेक पूर्ण करावा लागेल. चला. बम भोले बम भोले, हर हर महादेव. छान, चांगली सिद्धता झालेली दिसते. आपण यांना सहकार्य करायला हवं. जा, तू यां सहाय्य कर बरं. जी स्वामी. जशी आपली आज्ञा. हा घ्या बेल. जसा जसा बेल संपत जाईल तसा तसा मी तुम्हाला काढून देईन. थांब. तुला हे कार्य करण्याची संमती कोणी दिली? हा अभिषेक गावासाठी आहे. यात गावातलीच व्यक्ती सहभागी व्हायला हवी. त्यामुळे यात तुला येता येणार नाही. तुझी सावली देखील यावर पडता कामा नये, नाहीतर शिव प्रसन्न होणार नाहीत. शाप आणि मी दिलेला उपशाप यांच्या परिणामकारकतेमधला अवधी जर कमी करायचा असेल तर तिच्याच हस्ते या शिवलिंगावरती बेलाचा अभिषेक होणे अनिवार्य आहे. या अभिषेकाने तिच्या मनात आपण दिलेल्या शापाबद्दल पश्चातापाची भावना निर्माण होईल आणि मगच शापाचे बळ कमी होईल. मग हळूहळू उपशाप कार्यरत होऊ लागेल. त्यामुळे तू ह्या साऱ्याचे अधिक वाईट वाटून घेऊ नकोस. ह्यात तुझ्या मातेचे आणि पर्यायाने कलियुगाचे भलेच आहे. नंदी, या नियतीच्या चक्रात जे जे योग्य आहे तेच आपण करत आहोत. तेव्हा तू वृथा चिंता करू नकोस. महादेव, अहो तुमचा हा खेळ माझ्यासारख्याला कसा समजावा? मी फक्त एवढंच जाणतो की या सगळ्याचा माझ्या मातेला काही त्रास होऊ देऊ नये. कोण कुठली स्त्री तिला का म्हणून आणले असेल याने? अभिषेक करायचा घाट घातला मी, त्यासाठी सिद्धता केली मी, लोकांना मनवले मी, आणि हा म्हातारा अजून वेळेस तिला घेऊन आला. शोभते का याला? मुळात मी आरंभलेल्या अभिषेकात याने लुडबुड करावीच कशाला? बोलत कसा होता? जणू काय यांचे जन्मोजन्मीचे नाते. ती अर्थी मुकी असल्यासारखी वागे. एखाद्या पुरुषाने एवढा लाळ घोटेपणा करावाच कशाला? एक एक शब्दही पडू देत नव्हता. पण त्या तर फारशा काहीच बोलल्या नाहीत. मग त्यांना दोष देऊन काय उपयोग? यांनी ऐकले की काय? तुम्ही तिचीच बाजू घ्या. अहो तिच्यामुळे अभिषेकात खंड पडला आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. अहो काही कसे नाही. आम्हास अभिषेकात खंड पडला या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते आहे, परंतु त्याकरिता त्या स्त्रीवर इतके का चिडावे हे कळत नाही. आणि केला असता त्या लावण्यवतीने गावासाठी अभिषेक तर असे काय पात घडले असते? हे बघा, झाले गेले सोडून देऊया, पण हा अभिषेक होणे गरजेचे आहे लोकांच्या भल्यासाठी.
त्या वेताळाचा त्रास कमी होण्यासाठी हा अभिषेकाचा संकल्प मी पहाटेपर्यंत पूर्ण करेन. त्यासाठी कितीही संकट आले, कितीही अडथळे आले, तरी हा संकल्प मी संपूर्ण करणारच. त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास मी सज्ज आहे. देवा देवा काय चाललंय हे? देवा अहो अहो हे बघा काय 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 वाचवा 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 थांबा. तेव्हा काय चालले आहे हे? किती दिवस अशी आमची परीक्षा पाहणार आहेस? आमचा काय दोष आहे ते की आम्हाला सत्र भोगावे लागत आहे? तेव्हा तेव्हा आता तरी आम्हाला त्यातून बाहेर काढ. तेव्हा तेव्हा आमचा संसार उद्ध्वस्त होत आहे, पोराबाळांचे आभाळ होत आहे. घरात राहिलो तर पिशाचांचा छळ, गावातून बाहेर जाऊ तर वेताळाची अडवणूक. तेव्हा आता हे सगळे नको, एकतर मृत्यू तरी दे, पण हे ते म्हणून नको आम्हास. सगळे निद्राधीन आहेत. मला आत्ताच गेले पाहिजे आणि त्या पिंडीवर बेलपत्राचा अभिषेक केला पाहिजे. अरे काय झालंय? तुम्ही सारे असे चिंतातूर का दिसत आहात? काय सांगू तुम्हास, काल रात समयी पिशाच्यांनी आमच्या घरात येऊन फार उच्छाद मांडला. भांडी कुंडी धान्य सगळ्याची नासधूस केली. आधीच आम्हास या गावातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यात जर हे असे संकट दररोज थैमान घालणार असेल तर आम्ही जगायचे कसे? जगण्यावरची श्रद्धा अशी हरून देऊ नका. हा निसर्ग आहे ना, हा प्रत्येक वेळी आपली परीक्षा बघत असतो आणि त्याला त्या जिद्दीने दाखवून द्या आपल्या जगण्याची धडपड. आजवर आपण नमतं घेतलं, देवधर्म केले, परंतु आता फक्त त्यावरच अवलंबून राहायचे नाही. आपली स्वतःची काळजी घ्यायला आरंभ केला पाहिजे. शिवलिंगावर आपण छप्पर घातले, ते घालणे तितके महत्वाचेही होते, परंतु आपल्या घरचे पोकळ वासे आधी बदला.
स्वतःसाठी लढले पाहिजे. समोर जर काही संकट आले तर दोन हात न करता वेगळ्या पद्धतीने त्यातून आपली सुटका करता आली पाहिजे. म्हणजे वेळ आले की नक्की सांगेन, किंबहुना दाखवूनही देईन. पण आता काय करावे मग आम्ही? प्रत्येक दिवस जबडा उघडून उभा आहे. एकतर जीवन अर्पण करा, नाहीतर परत राहा. अजिबात पळायचे नाही, उलट कामाला लागायचे. तुम्ही काय म्हणाला होतात की आजूबाजूच्या गावाचा संपर्क तुटलाय ना, किंवा तिथून येणाऱ्या वस्तू किंवा जे काही आणायचे आहे ते संपले आहे ना, मग ते सगळे इथे निर्माण करा. आपापली घरं वसवा, शेतकामाला लागा. आता भीती ओलांडून पुढे सरकावे. जा, आपापले कार्य निवडून कामाला लागा. जा. काय रे निरंजन, तू घरी थांबून काय करणार? व्यापाराला जा. व्यापाराने असं एका जागी थांबू नये. जिथे निकट निर्माण होईल ना, तिथे इतरांच्या आधी पोहोचावे. अजीब, अहो मी जाऊ तरी कसा? तिथे मार्गावर त्या वेताळाने काही संकट निर्माण केले तर? हे बघ, आपण उत्तर शोधायला लागलो की आपल्याला उत्तर सापडते, आणि प्रश्न शोधायला लागलो की प्रश्न. बघ मला सांग, तुला नक्की काय शोधायचंय? उत्तर. हो ना, मग जा. मला खात्री आहे, गावाबाहेर पडण्याचा मार्ग तुला नक्की मिळेल. हो पिताश्री, आजी म्हणत आहेत तर तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. तुम्ही माझी आणि मातेची चिंता करू नका. मी आहे येथे. मी करेन सर्वांचे रक्षण. बाळा, कधी एवढा मोठा झाला असेल कळलेच नाही. तू म्हणतो आहेस तर मी नक्कीच निघतो. मी लवकर परत येईन. येताना तुझ्यासाठी छान छान खेळणी आणेन. अशा प्रकारे माता पार्वतीन बंड पुकारल्या. तिनं लोकांका स्वतःच्या रक्षणाचो मंत्र दिलाय, जो असो शाश्वत मंत्र खायच्याही काळात आणि खायच्याही परिस्थितीत लागू होता. स्वावलंबनाचो मंत्र. देवाची भक्ती करू होई, पण त्याच्यावर सगळं भार टाकायचो नाही. आपण सुद्धा घरच्या संकटावर मात करण्याचो मार्ग शोधूक होयो. आणि तसा जर आपण केला तर देव सुद्धा म्हणता की अरे हो बापडो, स्वतः धडपडता हा, हे का मदतच करू होई. आणि अशा प्रकारे माता पार्वतीन भक्ती मार्गातून परमार्थ कसो आचरायचो ह्याची ऊर्जा दिल्या. पण इकडे नक्की काय करते ही पार्वती माता? आणि हिच्या या खेळीमुळे महादेव नवीन नाटक रचतले काय, हेचो उलगडो मी तुमच्या समोर उद्या करी. तोपर्यंत तुम्ही म्हणा नमः पार्वती पते हर हर महादेव. काय हो, झाली काय भांडी धुवून? हो, झाली एकदाची. एकदाची म्हणजे हो, पटापट धुतलास की काय? बघू तरी काय केला. नाही, बरी घातलंस हा. बरं, ही आता धुतलेली भांडी असत ना, ती पुसून व्यवस्थित लावून घ्या. हो, सकाळपासून त्यांनी सगळी कामं केल्या. तुम्ही या काम संपला काय दुसरा सांगतात. म्हातारं जीव दमतात, तरी पण थोडी थोडी विश्रांती घेऊन सकाळपासून आम्ही सगळी कामं केली. मी काय म्हणतोय, आता हे कामं झाली, आपण तिघा बसून जेवून घेऊया काय? नाही नाही नाही, महेशराव इल्याशिवाय ना आज जेवायचा नाही. घरातले कमवते असत ते तेंका सोडून जेवणं बरं वाटतं काय? माझ्या तर बाई घशाखाली घास उतरणार नाही. तुम्ही तर हाऊस सास,